PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ॲडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। सातारा परिसर येथील खंडोबा यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे। 26 ते 28 नोव्हेंबर ही 2 दिवस यात्रा असणार आहे। यानिमित्त जिल्ह्याभरातून भाविक येणार असल्यानं त्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ देखील उभारण्यात आलं आहे। मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून खंडोबा मूर्तीला लेपन करून घटस्थापना करण्यात येणार आहे। आजपासून ग्रामस्थांनी 6 दिवसांचे उपवास धरले आहेत। पहाटे 3 वाजेच्या सुमारास खंडोबाच्या मूर्तीला शेंदूर लेपन केले जाणार असून विड्याच्या पानावर ही घटस्थापना करण्यात येणार आहे। घटस्थापनेनंतर मंदिराचे अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर, पुजारी दिलीप धुमाळ, विश्वस्त सोमीनाथ शिराणे, अजय चोपडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती असणार आहे। नमस्कार, मी किशोर रामराव साबळे। सातारा नगरीत होणाऱ्या चंपाषष्ठी खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे व तसेच गाव आणि गावातील परिसरातील सर्व भाविकांचे मी माझ्या वतीने तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपले सर्वांचे मी स्वागत करीत आहे। आणि सर, हा प्रभाग जो आता इलेक्शन होणार आहे त्या संदर्भात काय तुमची भूमिका काय आहे? मी प्रभाग क्रमांक 29 या वार्डातून मी SC कॅटेगरीतून इच्छुक आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून। मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मतदार बंधू यांना एकच माझं म्हणणं आहे की आपण तळागाळातील जे जनतेशी असे एकनिष्ठ राहतील, त्यांच्या विकासासाठी एकदम मनापासून असे विचार करतील अशाच यांना निवडून देण्यासाठी व स्वतः माझा त्यांनी विचार करावा यासाठी मी त्यांना आवाहन करतो व विनंती करतो। घटस्थापनेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार। खंडोबा यात्रेला जिल्ह्याभरातून भाविक दर्शनासाठी येतात। मंदिर समिती भाविकांची उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्था करते। जनमत न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।